8 महिन्यातून का मला बोर घ्यायचो पण आपण बोर नाही घेतला. नंतर विहिरच घ्यायचं ठरलं. साहेबांना फोन करू त्यांना वेळ नव्हता म्हणजे कोणते ऊन ठरलं त्यामुळे नेमका मग पाऊस आणि झाला चालू. पाऊस चालू झाला. गेल्या वर्षी मी तुम्हाला तीच अडचण आली, यंदा बी ती अडचण येऊ नये. आवाज भरपूर येते. अख्खा व्हिडिओ बनवला पण याला दाखवलं होतं म्हणून आता दाखवलं शेवटला. पण काय होतं माहिती आहे का, तुम्ही म्हणता कुठे गेलता काय केलं, भरपूर प्रश्न असतात लोकांचे. तर आपले मित्र येतं पावसाळ्यामध्ये विहिरीचे पॉईंट शोधले जाऊ शकतात. बोरचे काही करू नका कारण ज्या ठिकाणी भरपूर पाऊस आहे त्या ठिकाणी पाण्याचं पर्क्युलेशन ऑलरेडी झालेलं आहे. उंचीवरच्या ज्या ऑफलाईन येतं ज्या डिसेंबरला ऑफ होतात त्या लाईन चालू झाल्यात आणि विहिरीच्या लाईन काय अडचण नसते. विहिरीच्या लाईनला ज्या ओरिजिनल लाईन आहेत त्या चालूच असतात. विहिरीचा पॉईंट काही आउट होत नाही. आता अजून काही सांगायचं आहे काही नाही ना. चला ओके. चला मित्रांनो बघा व्हिडिओ बघा. मित्रांनो नमस्कार, मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो आपण आज आलोय अमोलदादा मकरे, मुक्काम पोस्ट साळंदेवी, श्रीगोंदा तालुका आहे श्रीगोंदा, गाव श्रीगोंदा आहे. मित्रांनो आपण आलोय त्यांच्या शेतामध्ये. गेल्या वर्षी पण आलतो एकदा. गेल्या वर्षी कोणत्या महिन्यात आलतो? गेले ऑगस्ट सप्टेंबर जुलैमध्ये जून जुलैमध्ये आलो होतो. यंदाही जुलैमध्येच आलोय म्हणजे वर्ष झालं आलेलो. त्यांना एक बोरचा पॉईंट आपण दिला होता पण त्याने काय तो घेतला नाही, काही कारण असतो पाऊस वगैरे आल्यामुळं. आणि आता आहे विहिरीचा पॉईंट फायनल करतो. इथं पुढच्या 10 मिनिटात ती सगळी प्रोसेस होईल. विहिरीचा पॉईंट कसा चेक करायचा, पाऊस असो, वडा असो, नदी असो, तलाव असो, कुठेही पाणी बघू शकताय. पाऊस काळ्यामध्ये बघू शकताय, उन्हाळ्यामध्ये बघू शकताय आणि हिवाळ्यामध्ये बघू शकताय. याचे 12 महिने प्रवाहित असलेले प्रवाह दाखवण्याचं काम या तारा करतात, विहिरीच्या पॉईंटला खास करून. बोरच्याला थोडी अडचण येते. दुसरी गोष्ट ती मशीन आलेली बघा, इथं मशीन आणली उभा केली. मशीन का दाखवा जरा कॅमेरामन, फास्ट व्हा जरा. हा चला. मशीन वगैरे त्यांचं रेडी आहे. ती मला वाटते 40 फुटाचं काम करते ती मशीन. 40 फूट त्यांचं आता जर फायनल झाला पॉईंट तर 4-5 दिवसामध्ये काम फायनल होईल. त्याचे रिझल्ट तुमच्यापर्यंत येतील. भरपूर दिवस त्यांनी मला फोन करीत होते. पुन्हा आपण मला एकदा तुमच्याकडे आलो होतो, डबल काय येणार नाही. आणि शेवटी आज फायनली मी आलो. पॉईंट कसा शोधावा याचे भरपूर व्हिडिओ ऑलरेडी झाले तर पण पुन्हा आता तुम्हाला सांगतो थोडक्यात. आता ही बाजू आहे मित्रांनो पूर्व पश्चिम चालताना उत्तर दक्षिण लाईन भेटते आणि उत्तर दक्षिण चालताना पूर्व पश्चिम लाईन भेटते. आणि त्याचा क्रॉस कुठं तयार होतो, त्या क्रॉसवर काय करायचं, पुढची प्रोसेस काय असते तुम्हाला जरी माहीत असतील तर आपण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करू. आता मी तसं या कडेपासून इकडे चेक करत आलो आणि चेक करत असताना आपल्याला इथं तारा पाठीमागे गेल्या, पुन्हा समोर आल्या आणि पुन्हा पाठीमागे गेल्या. म्हणजे लाईन प्रवाही आहे. आता इथपर्यंत झालं माहीत प्रवाही आहे. पण बऱ्याच मित्रांना माहीत नाही ही झाली ती लाईन उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम चालताना उत्तर दक्षिण लाईन मिळाली. तर 20 फूट जायचं. 20 फूट या लाईनवर पहिली चेक करायची तर लाईन आहे का, कधी कधी तिरक्या झाल्या असतात लाईन. इथं आलो आणि इथं लाईन आहे. या लाईनवर एकदा दक्षिणेकडून उत्तरेकडे जायचं, आता उत्तरेकडून दक्षिणे घ्यायचं. आता बार काय बनवणार नाही. हा शेवट व्हिडिओ राहील या लाईनचा. फॉल्टी लाईन किंवा पाण्याची लाईन कशी ओळखायची. या लाईनवर पुन्हा चालायचं मित्रांनो. तारा पाठीमागे गेल्या, पुढं आल्या आणि पुन्हा त्याच स्पीडमध्ये पाठीमागे गेले आहेत. सध्या पाण्याचे स्त्रोत लोड आहेत. आता ही वरची आहे का किती खोलीवरची लाईन माहीत नाही. आता त्याचं पॉईंट फायनल झाल्यानंतर उंची चेक करू. सेम या बाजूने आता उत्तरेकडून दक्षिणेकडे जायचं आहे. हे बघा पुन्हा तारा उचलल्यात आणि आपण इथून केला प्रवास सुरू करताना तारा पुन्हा पाठीमागे गेल्या, पुन्हा पुढे आल्या आणि पुन्हा पाठीमागे गेल्या. याचा अर्थ 99.99% लाईन चालू आहे, चांगली प्रवाहित आहे, फॉल्टी वगैरे काही नाही. आता ही झाली एक लाईन. तसं ऑलरेडी हा पॉईंट फायनल झालेला आहे म्हणजे तुम्हाला त्याचं नंतर सांगतो. पण ही लाईन तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. ही लाईन सापडली. आता ह्या बाजूने दक्षिणेकडून उत्तरेकडे चेक करत असताना पूर्व पश्चिम लाईन मिळेल. आता ह्या कडेपासून आपण चेक करू. बघा चालू आपला प्रवास चालू झाला आहे आणि झाल्यानंतर तारा फिरलेल्या आहेत. बरोबर आहे की नाही मित्रांनो. तारा फिरल्या, पुन्हा पुढे आल्या, पुन्हा पाठीमागे गेल्या. आता या लाईनमध्ये सुद्धा असं वाटतं एक लाईन आहे पण कशाची मोकळी आहे, पाण्याची आहे, फॉल्टी क्षेत्राची कशी आहे ती ओळखण्यासाठी पुन्हा इकडे 20 फूट आणि पुन्हा पाठीमागे 20 फूट. चालताना पहिल्या दुसऱ्या पावलामध्येच तारा पाठीमागे फिरल्या पाहिजे तरच त्या लाईनमध्ये पाणी असतं किंवा फॉल्टी असतं ते ओळखण्याचे एक चिन्ह आहे. चला मित्रांनो आपण करूया सुरू. तारा पाठीमागे गेल्या, पुन्हा पुढे आल्या आणि पुन्हा पाठीमागे गेल्या, थोड्या पुढे आल्या. म्हणजे ही लाईन 12 महिने वाहणारी आहे, याच्यात काही डाऊट नाही. आता इकडून या. आता ह्याच लाईनवर पुन्हा आपल्याला तिकडे चालत जायचंय. पुन्हा बघा मित्रांनो एक पहिल्याच पावलामध्ये तारा पाठीमागे गेल्या, पुढे आल्या आणि पुन्हा पाठीमागे गेल्या. म्हणजे ही लाईन सुद्धा लोड आहे. विहिरीचा पॉईंट शोधायचा म्हणजे कसं शोधायचं माहिती का. ती झाला क्रॉस दगड हा आहे फायनल सेंटर. दोन्हीचा क्रॉस इथं होतोय. आता दोन्हीच्या क्रॉसच्या मध्ये इकडे 10 फूट आणि इकडे 10 फूट
याच्यामध्ये कुठेही तारा घेऊन उभं राहिलं, हे बघा कुठेही तारा घेऊन उभा राहा, तुमच्या तारा फिरतील. म्हणजे पाण्याचं सर्क्युलेशन या भागामध्ये झालेलं असतं. कच्च्या पार्टमध्ये असतं किंवा तिथे एक गॅप असतो. त्या गॅप आता तुम्ही बघितलं इकडून 10 फूट आणि इकडून 10 फूट या लाईन ओढायच्या आणि याच्यामध्ये कुठेही गॅपमध्ये उभा राहा. इकडे बघा गॅपमध्ये उभा राहिलं तर तारा पाठीमागे जातात, पुढे येतात आणि पुन्हा पाठीमागे जातात अर्ध्यापर्यंत. बरोबर आहे का? अर्ध्यापर्यंत जातात. हे आहे 12 वाहणारं पाणी. या 12 पाण्यामध्ये आता हा सेंटर झाला. हे लाईन आहेत का? हे इतकी झाला माहिती का? पाव भाग झाला चेक करून. याचा दुसरा भाग सेम या भागामध्ये चेक केलं. तारा फिरल्या, पुढे आल्या, पुन्हा पाठीमाग गेल्या, किती अर्ध्याच्या आसपास. पुन्हा सेम कुठेही उभा राहा, सेंटर पासून 10 फूट राऊंड मध्ये कुठेही फिरा. सेंटर पासून तुमच्या तारा फिरतील. लाईन सोडून उभा राहा. नाही तुम्ही लाईनवर उभा राहणार, तुम्ही म्हणा तारा फिरला सर म्हणजे विहिरीचा पॉईंट झाला का? असं काही नसते. कुठेही उभा राहा, तारा फिरतील. मित्रांनो अशा प्रकारे झाला आपला दुसरा पॉईंट क्लिअर. सेंटर झाला, विहिरीचा पॉईंट कसा झाला तो झाला. आता याची उंची शोधायची. उंची झाली की आपला विहिरीचा पॉईंट फायनल झाला. चला पुढे या साहेब. आता याची उंची तुम्ही कुठल्याही क्षेत्रात एवढ्या 10 फुटाची सेंटर पासून 10 फुटामध्ये कुठेही घेऊ शकता. पाणी ऑलरेडी त्यामधल्या गॅपमध्ये सर्क्युलेट झालेलं आहे. ते पाणी दाखवण्याचं काम यांनी केलेलं आहे. आता तसं आपण सेंटर चेक करायला पाहिजे. बोरवेल असता तर बोरवेल नाही म्हणून आपण याच्या कुठेही 10 फूट अंतरामध्ये चेक करू शकतो. आता काय करू माहिती आहे का? सुरुवात करू आपण. इथं लावू शकतो याला. ऑलरेडी तारा तुम्ही कुठेही ठेवा, तार फिरणार कुठेही. म्हणजे एवढ्या एरियात जिथं विहिरीचा पॉईंट आहे त्या ठिकाणी तारा फिरतील. लाईनची गरज नाही, काय नाही. आता आपण काय करू, इथं तारा उभा करू. ही तार उभी केली, तिला थोडं खाली करू आणि आपली पद्धत माहिती आहे. पाण्याची उंची चेक कशी करायची ही प्रोसिजर बघून घ्या. सगळ्यांना माहिती आहे, तरी मी डबल सांगतोय. जे नवीन कोणी असतील आणि जे कोणी नवीन असतील चॅनलला भेट द्या. चॅनलचे व्हिडिओ भरपूर आहेत. विहिरीचा पॉईंट कसा शोधावा, बोरचा पॉईंट कसा शोधावा, पाण्याची उंची कशी शोधावी आणि मोकळ्या फॉल्टी लाईन कशा शोधाव्यात, पाण्याच्या लोड लाईन कशा शोधाव्यात, विहिरीचा पॉईंट कसा असावा आणि बोरचा पॉईंट कसा असावा. चला मित्रांनो सुरू करूयात. वरच्या टोकापासून सुरुवात करायची. आता मी फास्ट घेतोय पण तुम्ही स्लो घ्या. स्लो घेतल्यानंतर तुम्हाला कळल हातातली उजव्या हातातली तार काय हरकत करते ते बघा. हरकत करायला सुरुवात झालेली आहे. इथं हरकत करायला सुरुवात झालेली आहे. अजून थोडं खाली जाय म्हणते. अशा प्रकारे खालून माझ्या हिशोबाने 1.5 बोट म्हणजे 1.5 बोट अंतर आहे. पाणी हे पहिलं पाणी तुम्हाला 20 ते 27 मध्येच लागणार, त्यात काय डाऊट नाही. दुसरं पाणी ही 35 ते 43 44 मध्ये लागेल. मग ती 40ला बी लागेल, 41 लागेल, 42 लागेल, 43 लागेल, 44 लागेल. 2 टप्प्यामध्ये पाण्याचे प्रवाह सापडतील चांगल्या प्रकारे. लाईन किती असतील तो भाग वेगळा आहे. लाईन आपण शोधल्याला कळतील. पण जे पार्ट असतील 2 पार्टमध्ये तुम्हाला पाणी दिसेल. 2 टप्प्यामध्ये. पहिला एक टप्पा राहील 20 ते 27 मधला, दुसरा 35 ते 43 44 मधला. विहीर मला वाटतं तशी 50 फूट पाहिजे. पण बघू तुमची मशीन आहे, तो टप्पा जर 36 37 38 तुटला, कारण ज्यावेळेस उंची घेत असतो ही काही समथिंग असते आपली. मला असं वाटतं मल्टीमीटर किंवा मायक्रोमीटर आपल्याकडे नाही आहे किंवा डिजिटल आपल्याकडे नाही आहे. अजून आपण जुगाड हेतूने चालवतोय. त्या हिशोबाने माझा अंदाज उंची तेवढी असावी. जर 40ला क्लोज झाली तर त्यांचं मला वाटतं वेल्डन होईल 6 फरसामध्ये, आहे की नाही. त्याच्यावेळी जादा करायची गरज पडणार नाही. पण जर अजूनही खोल असेल किंवा लूज पार्ट असेल, हार्ड पार्ट लागला तर बऱ्यापैकी बंद होईल. आमचा फोन चालू राहील. विहीर चालू झाल्यानंतर टेन्शन घ्यायचं कारण नाही. तशी उंची 4-5 ठिकाणी घ्या. मला माहिती आहे याच्यात ज्यावेळेस ज्याच्या ठिकाणी सर्क्युलेशन झालेलं आहे त्या ठिकाणचे प्रवाह दाखवण्याचं काम या तारा करतात. मित्रांनो थोडक्यात मला जेवढं सांगता आलं किंवा तुम्हाला जेवढं समजल तो असतो विहिरीचा पॉईंट, आहे की नाही. यापुढं काही अडचण असेल तर फोन करा, व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा इंस्टाला का तुम्हाला पाहिजे तिथं फेसबुकला करा, कशालाही तुम्ही कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नसेल होत तर फार फोन नंबर नाही असं काही ओढत राहू नका. मला असं वाटतं ज्याला कॉन्टॅक्ट करायचं असतं ना तो कुठूनही कसाही करू शकतो. आपले एक मित्र आहेत गाणगापूरचे, त्यांनी इंटरनेटवर मंदिर बघितलं. ते मंदिर कुठं आहे, ते गाव कोणतं, त्याच्यावर शोधून गावाकडे आले. मला असं वाटतं ही ओढ असावी माणसाची. आणि ईश्वर कृपेने आम्ही बी एका दिवसात तिथं पोहोचलो. 8-9 900 किलोमीटर प्रवास झाला. रात्री 1:30 पावणे 2ला तो पॉईंट व्हिडिओ बघितला नसेल. पावणे 2ला तो पॉईंट फायनल झाला आणि सकाळी तुफान पाऊस झाला. म्हणजे तो पॉईंट तसाच पेंडिंग राहिला. धावपळ त्यांची झाली, माझी झाली. पण देवाने काय द्यायचं ते दिलं. त्यांना भरपूर पाणी दिलं. 2 वर्ष पाऊसच नव्हता, ऊस जळाला होता. तर चला मित्रांनो आता काही फालतू बडबड करीत नाही. ते तुम्हालाही जादा बोर होऊ नये.
अशा प्रकारे हा झालाय पॉईंट फायनल. लवकरच याच्यावर त्यांचं काम सुरू होईल असं मला वाटतंय. चला आजच्या भागात एवढंच, भेटू उद्याच्या भागात. संगमनेरला नाराज होऊ नका, कारण माझी सध्या तब्येत बरोबर नाही किंवा मानसिकता तशी नाही, भरपूर धावपळ झालेली आहे. मला थोडा वेळ द्या. मला तुमचा फोन आल्यानंतर म्हणावं लागतं येतो म्हणून, पण मला थोडा वेळ द्या. नक्की तुमच्याकडे पोहोचेल, तुमची भेट घेईल आणि पॉईंट शोध देतील. चला मित्रांनो, आजच्या भागात एवढंच, भेटू. नमस्कार, धन्यवाद.